हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका छोट्याशा छानशा ब्लॉगमध्ये. तर चला ताईंनो, छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज मस्त शेतातल्या आहेत ना छोट्या छोट्या ज्या गावरान ढोबळ्या मिरच्या आहेत, तर कुणी सिमला मिरची म्हणतं, गावाकडे ढोबळी मिरची म्हणतं. तर मोठ्यापेक्षा ना जी छोटी असते पातळ कातड्याची ना, ती कशीही बनवली नसते हिरव्या मिरचीमध्ये ना, तरी त्याची टेस्ट एकदम भारीच लागते. तशी मोठीही लागते, पण मोठ्याच्या अकॉर्डिंग ना छोटी जेवढी छोट्यात छोटी घेता येईल आणि गावरान ज्याला देशी म्हणतात गावरान, तर ती एकदम भारी लागते. साध्या पद्धतीने जरी केली ना तरी एकदम चवीला छान लागते. शक्यतो मार्केटमध्ये ना मोठी सिमला मिरची ती ही छोटी ना सिजनेबल असते. तर चला इथं मस्त असं मी लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा साईडला केला आहे. इकडे शेंगदाणे कोथिंबीर थोडीशी कोरडीच बारीक करते विदाऊट पाणी घालता. आणि इकडे जो साईडला एक टोमॅटो, एक मोठ्या साईजचा टोमॅटो कट करून ठेवला. हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा पण साईडला करून घेतलेला आहे. मिरच्या सगळ्या व्यवस्थित बघून कट करून ठेवलेल्या आहेत. कुठं किडक्या वगैरे आहेत का काय ते पाहून. आणि इथं मस्त असं पहा मसाला तयार केलेला आहे मी. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला मी घालणार नाही. शेंगदाण्याचं कुटण, हिरवी मिरची बारीक केली आहे, मीठ टाकले बघा. त्यांनीच आता हे सगळ्या सिमला मिरच्या मी भरून घेते. वाटलंच तर थोडंसं लाल तिखट टाकलं तरी चालेल घरचं, पण मी नाही टाकत. ही जी ढोबळी मिरची आहे किंवा सिमला मिरची, ही फक्त मला आज हिरव्या मिरचीतच करायची आहे. तर भारी लागते फक्त हिरव्या मिरचीत सुद्धा मसाल्यांच्या अकॉर्डिंग. ही पण टेस्ट भारी लागते, कधीतरी वेगळं काहीतरी किचनमध्ये. तर सगळं पहा मी पटपट्याचं सगळं हे असं भरून घेते. कांदा टोमॅटो बनवण्याच्या पद्धती प्रत्येकाच्या वेगळ्या आहे. बटाटा उकडून पण याच्यामध्ये मिक्स करून पण सिमला मिरचीमध्ये त्याचं स्टफिंग केलं जातं बघा. तर बनवण्याच्या खूप साऱ्या पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवलं की आपल्याला जी आवडते तीच आपण जास्त प्रमाणात किचनमध्ये कंटिन्यू करतो. तर इथे तेल तापायला ठेवलेलं आहे बघा. तेलामध्ये सगळ्या ह्या मिरच्या आता मी सोडून देते. आज थोडंसं पटपट पटपट काम आवरून आहे ना, आज थोडासा शॉपिंगचा बेत होता ताईंनो, कारण बरीचशी शॉपिंग करायची आहे. तर 1-2 दिवसात तुम्हाला शॉपिंगचा व्हिडिओ नक्की येईल. आणि सिमला मिर्च टाकले, टोमॅटो टाकले. नेमकं जो लसणाचा याचा हिरवी मिरचीचा जो ठेचा आहे तोच टाकायचं विसरले, तर मग साईडला करून मध्ये टाकून दिले. त्याच्यात काही मी पाणी टाकलेलं नाही, त्याच्यामुळे छान परतून येईल. कधी कधी विसरून जातं माणूस, काहीतरी डोक्यात वेगळं असलं ना की जी गोष्ट अगोदर टाकायची ती नंतर टाकली जाते. पण चला, सगळ्या गोष्टींवर उपाय असतो. केलं तर झाकून ठेवले मस्त. आता एक त्याला मी 3 ते 4 मिनटं असंच ठेवणार आहे, हलवणार नाही. कारण मी हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा नंतर टाकलाय ना, तर तो छान परतल बारीक गॅसवरती. त्यानंतर मी याला मस्त असं हलवून घेते. तर मस्त होते बरं का ताईंनो. असं नाही की प्रत्येक गोष्टीत आपण भरमसाठ मसालेच टाकले आणि तीच गोष्ट चांगली होती, अजिबात नाही. थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 घोट पाणी टाकून ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतले बघा. अजून मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे. फक्त वाफेवरतीच मी अशीच टोमॅटोमुळे आहे ना छान अशी शिजते ती विदाऊट पाणी. टोमॅटो मोठ्या साईजचा 2 टोमॅटो टाकले तरी छान लागते. ही मोठे मोठे 2 जरी टाकले ना, जर आवडत असतील तर. बघा, कुठल्याही प्रकारचे मी याच्यामध्ये पाणी वगैरे टाकलेलं नाही आहे. फक्त टोमॅटोच्या याने स्टीमवरतीच ती छान अशी शिजते, कारण याला काही जास्त वेळ लागत नाही. पातळ जी याची असते ढोबळी मिरची. आता याच्यामध्ये मी जे शेंगदाण्याचं आणि त्याचं हे ठेवलेलं होतं ना, ते सगळं टाकून घेते. तर डब्यासाठी एकदम भारी ऑप्शन आहे. एकदा ट्राय करून बघा ह्या गावठी पद्धतीने. मस्त अगदी नो झंझट, इझी पद्धतीने अगदी 5 मिनिटात होते. नको काही कटकुट करायला, नको काही मसाले, नको काही कुठल्या ग्रेव्हीचा ग्रेव्ही बनवायला. तर भारी होते. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास कमेंट करून सांगा की आम्ही ट्राय केली म्हणून. नक्की आवडणार ताईंनो तुम्हाला. तर आज थोडंसं शॉर्टकटच मारलेला आहे. सकाळी थोडंसं नाश्त्याला खाल्लं सगळ्यांनी पोहे, आणि आता थोडीशीच सिमला मिरची बनवली, कारण भाजीचं प्रमाण अजून कमी झालेलं आहे आमच्या घरात. पहिलेच ताई म्हणायच्या की तुमच्या घरात एवढी माणसं भाजी पुरते का. पण जसं की अक्का होत्या, अक्का पण दूधच खायच्या 2 टाईम, बाबा पण दूधच खातात. भाजीचा 1 चमचा दिला तरी पण तो सुद्धा त्यांना सरत नाही. आणि मुलांचं राहिलं तर दोघांना पण आता ती स्कूलमध्येच त्यांना म्हणजे सगळं ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, येताना तिन्ही मील त्यांना स्कूलमध्येच असतात. त्याच्यामुळे त्यांचं पण टिफिनचं काहीही ताण नाही. आता ही भाजी फक्त स्वाती, मी आणि तुमचे दाजी आणि आर्यन एवढेच 3 मेंबर खाणार फक्त. ते पण ते दुपारी आले तर आहे, नाही तर आम्ही 3 जणच, आर्यन, मी आणि स्वाती. सगळं घरातलं काम पटपट आवरलं आणि त्यानंतर आम्ही आहे ना आलतो दुपार दिंडी झाल्याच्या नंतर पहा शॉपिंगला. तर खूप सारी शॉपिंग करायची होती. खूप साऱ्या दिवसापासून शॉपिंगला आम्ही आलेलोच नव्हतं. खूप साऱ्या गोष्टीही घ्यायच्या होत्या आणि गेल्या 2-3 महिन्यापासून जाऊयात 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 करून पण शॉपिंगचं काय मुहूर्त आलेला नव्हता. पण आता फायनली बऱ्याचशा अशा गोष्टी घ्यायच्या होत्या ज्या की बऱ्याच दिवसापासून, जसं आठवणीन किंवा एखादी गोष्ट संपली की ती मोबाईलवर मेसेज करून मी स्वातीच्या मोबाईलवरती फॉरवर्ड करून ठेवत असते. म्हणजे मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर मग आपण
कधी कधी विसरतोच, म्हणजे आम्ही तरी विसरतो. पण जेव्हापासून असं खूप दिवसानंतर मार्केटमध्ये जाण्याची वेळ येते ना, तर मध्यंतरी जो गॅप होतो त्या गॅपमध्ये मग अशा ज्या वस्तू लागतात एखाद्या डायरीमध्ये लिहून किंवा शक्यतो मोबाईल हातात असतो तो फॉरवर्ड करून ठेवत असतो. तर आता याचा कार्यक्रम आहे चोरोटीचा, त्याच्यासाठी थोडीशी शॉपिंग करायची होती आणि बऱ्याचशा गोष्टी अजून. आता आजचा व्हिडिओ सगळा तुम्हाला शॉपिंगचाच दिसणार आहे, जो पण इथून पुढं कंटिन्यू. तर मस्त अशा मॅचिंगच्या बांगड्या वगैरे घ्यायच्या होत्या त्याच्यासाठी, तर ते घेतलं. त्यानंतर आहे ना, आता दर महिन्याला बघा ड्रेसचं माप वगैरे चेंज होत चालतं प्रेग्नेन्सीमध्ये. तर तिला म्हणलं एकखटी आपण जाऊयात आणि ड्रेसचं कलेक्शन छान असं घेऊन येऊयात, कारण वारंवार जाणं होत नाही. आणि एका दुकानात काही ड्रेस आम्हाला म्हणजे आपल्याला नाहीच आवडत जर जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचे असले तर एक स्टार्टिंगला आम्ही ज्या दुकानात कायम जातो तिथं गेलो, तिथं बघितले, पण तिथं काही ह्यावेळेस एवढं कलेक्शन मिळालं नव्हतं. सेल म्हणून सगळीकडं सेलचे बोर्ड लागलेले आहेत, पण सेल रेटनी कुणीच देत नाही, फक्त नावाचं सेल असतं. फक्त म्हणायला आहे की सेल आहे एवढे % ऑफ तेवढे % ऑफ, पण तसं काही कुठेच जाणवलं नाही. फक्त मोठे मोठे बोर्ड बाहेर टॅग मोठे मोठे हे करून लावलेले आहेत, पण आतमध्ये गेल्यावर जी प्राईज म्हणजे एवढी बाकी टाईम मिळते तीच प्राईज शॉपमध्ये होती. पण चला असं घ्यायचं असल्यावर मग आपण काय बघत नाही, आणि एखादी गोष्ट आवडली तरी पण मग आपण विचार करत नाही बाबा जाऊ याला फ्लॅट आहे की नाही, फ्लॅट सेल आहे की नाही, किंवा मग एवढं आहे की नाही ऑफ. आवडलं विषय कट, मग घेऊन टाकतो आपण. तर खूप म्हणजे जसं पाहिजे तसं कलेक्शन मला इथं नाही मिळालं. तर 2 ते 3च ड्रेस आम्ही ह्या शॉपमध्ये घेतले. बऱ्याच वेळा आहे ना ड्रेसबद्दल विचारलं जातं आम्हाला की ताई तुमचे ड्रेस तुम्ही कुठून आणता किंवा नाव सांगा. आता ड्रेस ताई प्रत्येक मार्केटमध्ये ड्रेस मिळतात, पण एक प्रीमियम घेण्यात आणि एक लोकल घेण्यात फरक असतो. आपण जर 3,000च्या पुढचे जर ड्रेस घेतले तर ते एकदम चांगल्या प्रीमियम क्वालिटीमध्ये येणार, आणि घातल्यानंतर त्याचं लुक पण ताईंनो वेगळंच येतं. म्हणजे तो ड्रेस घातल्यानंतर कुणाला पण आवडतो, कारण त्याचं स्टिचिंग त्या पद्धतीने स्टिच झालेलं असतं ते, आणि फिटिंगला तो तसा असतो. बाकी नॉर्मल जर आपण घेतला ना 1,000-1,100 रुपयाचा, तर त्याचं प्रोफेशनल पद्धतीने स्टिचिंग झालेलं नसतं कधीच. त्याचे गळे काहीतरी वेगळे असतात, त्याचं शोल्डरचा भाग वेगळाच असतो, त्याच्यामध्ये आपण आणखी जाड दिसतो, काही ना काही त्याच्यामध्ये फॉल्ट असतोच. म्हणजे माझा तरी वैयक्तिक अनुभव आहे. आमच्या ड्रेसबद्दल बऱ्याच ताई काय विचारतात की ताई तशा पद्धतीचे ड्रेस आणा. आपण जर आपल्या स्टुडिओमध्ये त्या पद्धतीचे ड्रेस आणले ना, तर 80% पब्लिक म्हणणार की लई महागे 20% ज्यांना त्याच्यातलं नॉलेज आहे बाबा, ज्यांना कळतं, ते बरोबर म्हणणार की नाही हो असणार नक्की हा ड्रेस, कारण त्या पद्धतीने तो प्रोफेशनल पद्धतीने स्टिचिंग पण झालेला आहे, त्याचा कपडा पण तसा आहे, त्याची क्वालिटी पण तशी आहे. पण ते 20% लोकांना जे वापरतात, जे त्याच्यात येते त्यांना समजतं. 80% लोक फक्त ओरडूनच बेजार होतात की महागे. मागं एक ताईंनी कमेंट केली ती की असू दे महाग ताई, पण आम्हाला आणा. लाईव्हमध्ये पण म्हणतात आम्ही घेऊ जिथं 4 घ्यायचे आणि तिथं 1च घेऊ, पण तसं कलेक्शन तुम्ही घेऊन या. तर पाहूयात इन फ्युचर काय होतंय काय नाही, त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यानंतर आहे ना पर्सचं कलेक्शन ताईंनो आता भरपूर आहे बरं का. आता तुम्हाला एकदा मला असं वाटतं एका व्हिडिओमध्ये दाखवलं पण होतं पर्सचं कलेक्शन. पण नेमकं काय आहे की जी जम्बो बॅग असते खूप मोठी, ज्याच्यामध्ये फाईल वगैरे, हॉस्पिटलचं काही, पाणी बॉटल. आता मंथली चेकअपसाठी स्वातीला हॉस्पिटलमध्ये जावं लागतं, तर त्याच्यासाठी पण तिला म्हणलं मग सगळंच तुझं सामान त्याच्यामध्ये बसल असं. नंतर पुढे इन फ्युचर बेबी झाल्याच्या नंतर पण मोठं बॅग, जम्बो बॅग लागतेच बघा आपल्याला, म्हणजे सगळं त्या बॅगमध्ये कॅरी करावं लागतं. तर तिला म्हणलं मग आलोयच तर 1-2 चांगल्या अशा मोठ्या बॅग पण घेऊन जाऊयात, ज्या की आता पण तुला सपोज तुझ्या हॉस्पिटलची फाईल म्हणा, किंवा मग एखादी पाण्याची बॉटल म्हणा, किंवा आणखी पण दुसरं काय काय याच्यामध्ये बसू शकतं अशा पद्धतीने. तर कायमचं म्हणजे जर नगरमधनं आम्ही पर्स घेतल्या तर हे पण कायमचं आमचं ठिकाणी आम्ही इथनंच घेतो, आणि ते भैया आम्हाला कमी पण करतात, कारण गेल्या कित्येक वर्षापासून मी तर लग्न झाल्यापासून ह्या शॉपमध्ये येते, आणि कुठनं जर बाहेर गेलं तर ती गोष्ट वेगळी आहे. पण नगरमधनं जर घ्यायचं असलं तर मग पर्टिक्युलर हेच ठरलेले काही असे शॉप आहेत की तिथंच आमची खरेदी होत असते. तर खूप सारं पर्स आम्ही बघितल्या. आता येत्या उद्या व्हिडिओ तुम्ही बघतालच की कुठल्या पर्स आम्ही घेतल्या की कुठल्या पर्सचं सिलेक्शन आम्ही केलं बघा. तर खूप व्हरायटी असते बघण्याजोगी, छान असतात. असं नाही की 2 ते 3 आपल्याला व्हरायटी बघायला मिळते आणि त्यातनं सिलेक्ट करावं लागतं. आणि मेन मीन्स आपण घेऊ त्या रेंजने असतं बघा. अगदी 250 रुपयापासून 2,500 ते 3,000पर्यंतची व्हरायटी ह्या शॉपमध्ये आहे. मग लेदर म्हणा किंवा आणखी बरेचसे असे काय काय मटेरियल आहेत. त्यानंतर मग
आणखी छोटं मोठं आता बाजारात गेल्याच्या नंतर ना कंट्रोल होत नाही. जी गोष्ट नसती ना घ्यायची त्या गोष्टीकडे पण आपलं लक्ष जातं. तर ह्या पर्सकडे माझं लक्ष गेलं. याचं सध्या आत्ता खूप ट्रेंड चालू आहे. तर मी म्हणलं छान आहे, छोटीशी मस्त. पण स्वाती अक्कानी काही घेऊन नाही दिली. म्हणली नको अगं, लय ट्रान्सपरंट आहे, आतमधलं सगळं दिसेल. म्हणलं अगं दिसू दे, पण छान वाटते असं पटकन कुठंतरी जायचं म्हणल्याच्या नंतर. पण हा नाही आमचं चाललेलं होतं. थोडीशी बार्गेनिंग पण चालली होती याच्यामध्ये, पण ती काय झाली नाही बार्गेनिंग. तर मग म्हणलं असू द्या, राहू द्या. फायनली मग मला तर वाटत होतं घ्यावं, पण स्वाती नाही म्हणली म्हणून मग म्हणलं चल जाऊ दे. आमचं असं असतं की दोघींची हा असली तरच कुठली गोष्ट आम्ही खरेदी करतो, किंवा घरात पण कुठलंही डिसिजन असलं ना की दोघींचा हा पाहिजे. एकीचं जरी नाही नसलं ना का मग ती गोष्ट होत नाही. मग भलेही ते स्वयंपाकातली एखादी भाजी असो, रेसिपी असो, किंवा नाश्त्याचा प्रकार असो, किंवा एखादी गोष्ट खरेदी करायची असो, किंवा कुठलंही फायनान्शियली म्हणा, किंवा मग कुठलंही घरातलं जे डिसिजन असतं ते एक जरी नाही म्हणली तर ते कॅन्सल होऊन जातं. मग जर दोघींचा आनंद हा असला की पटकन मग लगेच त्या गोष्टीला अप्रुव्हल मिळतं. मग लगेच घेऊन टाकायचं, किंवा ती गोष्ट न विचार करता करून टाकायची. पण एकीने जर थोडंसं तिने किंवा मी थोडासा पाय जर मागं ओढला ना डाऊट खाऊन, तर मग तिने जर नाही म्हणली तर मी पण मग म्हणते नको बाबा, मग काहीतरी तर असेल म्हणजे. आणि त्या गोष्टी आमच्या बाबतीत बऱ्याच अशा घडलेल्या आहे की ज्या गोष्टींच्या दोघींच्या विचाराने होतात ना त्या एकदम सक्सेसफुल ठरतात, किंवा मग त्याचा कायम म्हणजे त्याच्या आम्हाला पश्चाताप कधी लाईफमध्ये होत नाही. पण एखादी वेळेस जर तिने जर नाही म्हटलं आणि मी हो म्हणलं, किंवा मी जर नाही म्हटलं ती हो म्हणली, तर त्या गोष्टीत काही ना काही असं हे पुढं निघतं आणि मग ते केलेलं पश्चाताप होतो थोडासा. त्याच्यामुळं मग आमच्या घरात तरी असे की दोघींचे हा झाल्याशिवाय कोणतीही गोष्ट आम्ही त्या गोष्टीला म्हणजे अप्रोच मनच हे करत नाही. हा पटकन जर दोघे हो म्हणल्या तर मग हो लगेच ती गोष्ट करून टाकायची. अदरवाईज दोघीतून कायच्याही मनामध्ये खंत आली किंवा डाऊट आला तर तो विषय आम्ही तिथंच स्टॉप करत असतो. चला असो, शॉपिंगच्या बाबतीत पण तसंच आहे बघा. आता मला वाटत होतं घ्यावा, पण ती नाही म्हटली तर मग म्हणलं ठेवून दे. चला आता एकीचं हा एकीचं नाही आहे म्हणलं नकोच घ्यायला. तर आता बघा हे बाजारामध्ये अक्षरशः चपलांवरती पण घुंगरू लागलेले आलेले आहेत. बापरे, म्हणजे ह्या फॅशनच्या दुनियेत काय काय फॅशन येईल आणि त्या फॅशनला करावंच काय. बघा ह्या सगळ्या याच्यावरती बघा मोजडीवरती पुढं सगळे घुंगरू लागलेले होते. आणि खरं तर रुद्रला शूज घ्यायचे होते इथनं, तर इथं आलो आम्ही बघायला. म्हणलं थोड्याशा वेगळ्या वेगळ्या चप्पल घ्या. तर स्वाती म्हणली नको बाई ह्या टिकत नाहीत काही नाही. तर 200-250 रुपयाच्या घेतल्याच्या नंतर महिनाभर घालायचे, त्याचे सोल लगेच निघतात, खालनं स्लिपी असतात, मऊ असतात, त्याच्यामुळे 200-300 रुपये जास्त जाऊ द्यायचे पण वर्षभर वापरायचे. काय होतं आपण काय करतो कधी स्वस्ताच्या चक्करमध्ये, समजा बाई जाऊ दे ती 500ला आहे मग 200वाली मी इथनं घेते, पण ती 500वाली वर्षभर 2 वर्ष जाईल हा आपण विचार नाही करत. वन टाइम इन्व्हेस्टमेंट असते ती. बल्कि 200वाली 4-5 वेळेस आपण ती घातली का त्याचं लगेच सोल खालचं निघतं, किंवा मग काही ना काही स्लिपी थोडेसे असे घसरते असतात, काही ना काही त्याचे नुकसान असतातच ताईनं. पण ते आपल्याला काय कळत नाही. जेव्हा कळतं त्यावेळेस खूप म्हणजे एक आता अर्ध वय झालंय त्यावेळेस हे समजायला लागलं. नाही तर अगोदर आम्ही पण बाजारात गेलो ना अशा स्वस्ताच्या वस्तू बऱ्याचशा घेऊन यायच्या. तुमचे दाजी आम्हाला म्हणायचे की अरे म्हणजे चांगल्या गोष्टी घेतलेल्या कायम टिकतात, वन टाइम इन्व्हेस्टमेंट असती, तुम्ही असे पैसे नका घालवत जाऊ, एकदाच घेत जा पण चांगलं घेत जा. पण आम्ही म्हणायचं नाही, हे तेवढ्या पैशात आम्ही 2-3 सँडल घेऊन येऊ किंवा 2-3 काय घेऊन येऊ. पण आता तसं नाही आहे, ते समजलंय आम्हाला. पण बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आमच्यासाठी खरेदी करून आणल्या ना की त्या 2-2, 3-3 वर्ष जायच्या. म्हणजे ते आणतात पहिल्यापासून आमच्या दोघींसाठी. कुठेही बाहेर गेले ना, फिरायला गेले किंवा बिझनेसच्या पर्पज कुठं बाहेर गेले ना, तर काही चांगलं दिसलं ना तर ते घेऊन यायचे. आणि आमचं त्यांनी आणलेल्या गोष्टी काय मितक्या टिकायच्या. आणि आमचं कसं दोघींनी काही आणलेलं ना ते थोडे दिवस घालून लगेच त्याची तुटफूट होणार, किंवा मग काही ना काही त्याच्यामध्ये हे होणार की ते परत घालायच्या किंवा वापरायच्या लायकीचं राहत नव्हतं. पण आता ती गोष्ट समजली, त्याच्यामुळे आम्ही पण मार्केटमध्ये गेले 2-3-4 वर्ष झाले चांगल्याच गोष्टी घेऊन येतो. तर इथं छान असं मस्त टॉप्सचं कलेक्शन पाहिलं एक मस्त छोट्या, तर तिथून पण थोडीशी खरेदी आमची बघा झालेली आहे. हे सुद्धा शॉप खूप जुनं आहे, खूप सुंदर कलेक्शन इथं मिळतं. तसं तर आपल्या पाहण्याच्या नजरिया आणि आपली काय चॉईस आहे त्याच्यावरती डिपेंड असतं, आपल्याला काय घ्यायचं त्याच्यावरती डिपेंड असतं. बाकी सगळीकडे सगळ्याच गोष्टी पहा छानच मिळत असतात. त्यानंतर आहे ना तिथनं आम्हाला ते चोरोटीचे बोर्ड वगैरे ते पण घ्यायचे होते. म्हटलं बाबा मिळतात का नाही, कारण आता 1-2-3 दिवसात आमचं करायचं ठरलंय. आणि मग नाही मिळालं तर मग म्हटलं आपल्याला आता ऑनलाईन मागावं लागणार, आणि ऑनलाईन तर काही पटकन येणार नाही. पण आता तसं नाही राहिलेलं. सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून काय आणायचं काय नाही हे शॉपवाल्यांना पण माहिती आहे की काय कुठली गोष्ट ट्रेंडिंगमध्ये. मला वाटलं होतं चोरोटीचं शक्यतो आमच्या तिकडं होत नाही, एवढं कोणी करत नाही, तर त्याचा आपल्याला छोटासा बोर्ड मिळतोय की नाही मिळाला तर म्हणलं ऑनलाईन मागून. ऑनलाईन जर
नाहीच म्हणजे लवकर येण्याजोगाच नव्हता, तर एक ड्रॉइंग पाहून पण ठेवलं होतं. म्हणलं घरीच आपण कार्ड बरोबर तयार करूयात जर नाहीच मिळालं तर. स्वातीला म्हणलं, पण लकीली आम्हाला तो पण मिळाला शॉपमध्ये, अगदी 150 रुपयामध्येच मिळाला. तर म्हणलं ठीक आहे बाबा, चल घेऊन टाका, 1-2 तासाची मेहनत वाचली आपली, नाही तर मग घरी जाऊन बोर्डवरती बनवावा लागला असता. तर चप्पलांचं पण कलेक्शन तर मस्त होतं. थोड्याशा फ्लॅट आता वापराव्या लागतील, विदाऊट हिलच्या वापराव्या लागतील, तर ते सुद्धा बऱ्याचशा अशा छोट्या मोठ्या गोष्टींची आम्ही आज म्हणजे स्पेशल स्वातीसाठी खरेदी केली. कारण आता परत डिलिव्हरी होईपर्यंत बऱ्याचशा गोष्टी चेंज आपल्याला इच्छा नसतानाही कराव्या लागतात. मग तो आपला ड्रेस कोड असो किंवा चप्पलचं कलेक्शन असो किंवा सगळंच खाण्यापिण्याचंही सुद्धा, म्हणजे बाळाचा विचार करून प्रत्येक गोष्टीमध्ये आपण चेंजेस करतो आपला विचार न करता. मग ते दूध प्यायला आवडू नाही आवडू तरी पण ते पिवा लागतं प्रोटीन पावडर टाकून, अशातल्या गोष्टी असतात. एक आई होणं ही सोपी गोष्ट नसते, खूप सारे सॅक्रिफाईस कॉम्प्रोमाइज आपल्याला करावं लागतात. तर ज्वेलरीच्या दुकानामध्ये गेलो, का गेलो, कसं गेलो, कशासाठी गेलो, काय खरेदीसाठी गेलो, हे उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर सोन्याचे भाव बापरे इतके आभाळाला टेकलेले आहेत, विचारायची सोय नाही. आजकाल सोनं करणं म्हणजे ना खूप म्हणजे हेच झालंय. पहिले ना मला आठवतं माझ्या लग्नाच्या वेळेस ताईंनो 17,000 रुपये तोळा सोनं होतं, 17,000. आणि त्यावेळेस ते 17,000 खूप महाग वाटायचे. आता एवढा तरी पण आता आज 1,43,000 भाव होता सोन्याला, आणि 15,000 ते 20,000 खाली आलेलं होतं. आता अजून कमी होईल नाही होईल, आता मोदीजी तर म्हणतात सोनं करू नका, सोन्याचे भाव कमी होतील. पण आता ज्याला गरजच आहे बाबा त्याला करावंच लागतं. अशातला प्रकारे ज्यांच्या घरी लग्न होतात, कुठं काय लोक काय सोनं बंद सोनं करायचे बंद होणार नाहीत. छोटं कवाय ना जे ते त्याच्या आईपतीने करत असतात. तर आता एक छोटीशी गरजेची वस्तू आम्हाला घ्यायची होती, तर त्याच्यासाठी आम्ही आलेलो होतो बघा. आणि कधी ना आम्ही ज्वेलरीच्या शॉपमध्ये गेलो किंवा सोने खरेदी केलेला व्हिडिओ कधी आम्ही नाही टाकत बरं का. पण आजचा हा थोडासा फायदेशीर आहे बाबा, आणि त्याच्यातून थोडीशी माहिती पण मिळेल तुम्हाला उद्याच्या व्हिडिओतनं. त्यामुळं म्हटलं मग चला टाकावा. काही खरेदी आम्ही जास्त केलेली नाही आहे, एक छोटीशी खरेदी केलेली आहे आपली 40-50 हजार रुपयाची. त्यामुळं मग एवढा काय मोठा हे नाही आहे, विषय नाही आहे. त्यामुळं म्हटलं चला आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करावं. खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन्स पहा पेंडंटमध्ये बघा आलेल्या होत्या. एक चांदीची अंगठी पण आम्हाला घ्यायची होती. म्हणतात ना प्रेग्नन्सीमध्ये एक चांदीची अंगठी घातल्याच्या नंतर मन शांत राहतं, डोकं शांत राहतं असं म्हणतात, तर ती सुद्धा घ्यायची होती. पण ती प्युअर चांदीची आम्हाला काही मिळाली नाही, त्याला प्युअरच लागते. ही कास्टिंगमध्ये दिसली थोडीशी मला. मग मी म्हणलं ती उपयोग नाही, उगाच ती फॉर्मॅलिटी करायची म्हणून घालण्यात काय अर्थ नाही. घ्यायची तर मग ओरिजिनल घ्यायची, चांगली घ्यायची. आणि खरं खूप सारे शॉप हिंडलो आम्ही, पण ते म्हणले तयार करून घ्यावी लागणार, तुम्हाला अशी रेडीमेड कास्टिंगमध्येच मिळणार आहे. आणि मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर ताईंनो ह्या गोष्टी आपल्याकडे कितीही असल्या ना तरी 1-2 बॉटल तरी आपण उचलतोच बाबा. आमचं तर तेच आहे. मग घरात पार ढिगारी लागलेला असो, डझनाने असो, तरी पण मग जो कलर नाही तो उचलायचाच, जो शेड नाही तो उचलायचाच. मग नेलपेंटचा असो किंवा मग क्लचर असो, वेगळी व्हरायटी आपल्याला लागतेच. तर जे क्लचर आता सध्या आम्ही वापरतो त्याच्यासाठी पण बरेचशा कमेंट्स येतात की त्या पद्धतीचे क्लचर तुम्ही घेऊन या आपल्या स्टुडिओमध्ये सेलिंगला, पण ते शिपिंगला वगैरे महाग आहेत ताई आणि ताईंनो, आणि तुटले फुटले त्याचं नुकसान पण फार होतं. तर हे जे इयरिंग्स आहेत बघा, हे आपल्याकडे बऱ्याच कलरचे लाईव्हमध्ये आम्ही घालतो, तर त्यासाठी सुद्धा बऱ्याच ताई विचारतात. पण आता हे जर घेतले, याचे जर प्राईस सांगितल्या, तर मी तेच म्हटलं, निम्म्या ताई म्हणतात की महाग आहे आणि 20% ताई म्हणतात नाही बरोबर आहे. कारण त्याला ज्याला क्वालिटी कळते ते बरोबर माणसाला लगेच ती किंमत त्या गोष्टीसाठी त्यांना ती जास्त वाटतच नाही. पण ज्याला नाही कळत ते लगेच महागे म्हणून लगेच मोकळं होणार. तर याच्यातले जवळजवळ ना 12 कलरचा शेड आहे ना, मी 2,500 रुपयाला घेतला होता एका शॉपमधनं. गेले बरेच दिवस झाले, मला असं वाटतं खूप वर्ष होऊन गेलं त्याला. कंटिन्यू लाईव्हला स्वतः आदनमधनं घालत असते बघा, मी पण कधी घालते बाहेर जायला. पण त्याचे जे क्रिस्टल आहेत ना ते जशाच तसेच आहेत, त्याची ना शाईन गेली ना क्रिस्टल पडला, कारण ते हँडमेड आहेत. आणि ते मी इथनं नाही, मी पुण्यातनं आणले होते एका होलसेल शॉपमधनं. जर रिटेल घेतले असते तर ते आणखी महाग पडले असते. मग ते मला त्या रेटनी ते डझनाच्या हिशोबाने होलसेलनी मिळाले होते. आता मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर खूप साऱ्या सबस्क्रायबर ताई आम्हाला
घडोघडी मिळत गेल्या, पण व्हिडिओ काय आम्ही प्रत्येकाचा शूट केला नाही. एकाच ताईन म्हणले आम्हाला फोटो वगैरे घ्यायचे, तर म्हणलं करू का व्हिडिओ परमिशनने, तर ते म्हटल्या करा चला. तर मग छोटासा त्यांच्याबरोबर तिथं थोडं 1-2 फोटोज घेतले, छान असं बोललो. कारण आज आम्ही ना अख्ख्या मार्केटमध्ये ना विदाऊट स्कार्फ बांधून फिरत होतो, कारण स्कार्फ बांधून बांधून खूप बोर होतं. आणि पावसाचं वातावरण जर असलं ना तर त्याच्या याच्यात असं मनसोक्त फिरावं लागतं. आणि स्कार्फ जर नाही बांधला ना तर एक असं थोडं थोडं 1-1 मिनिटाच्या गॅपनी बरीचशी पब्लिक मिळते आणि ते ओळखतात सुद्धा. आणि मग ओळखल्याच्या नंतर थोडंसं 5-5 मिनटं उभं राहून त्यांच्याशी आपल्याला बोलावंच लागतं. मग त्याच्यातच आमचा आज खूप सारा वेळ गेला. प्रत्येकासंग एक जास्त तर वेळ नाही, पण एक 5-5 मिनटं उभं राहून प्रत्येकासंग बोललो. आणि नंतर फायनली आहे ना एक डमीला ड्रेस लावलेला होता बघा बाहेर. आमची ड्रेसची खरेदी अगोदर झाली होती, पण तिथं डमीला लावलेला ड्रेस बघून मी आतमध्ये शिरले. आणि हे शॉप आहे ना नवीन झालेलं आहे ताईंनो, पण इतकं सुंदर कलेक्शन आम्हाला तिथं मिळालं, कारण न्यू ओपनिंग झालेलं आहे हे. आणि जिथं मला 4 ते 5 आम्हाला ड्रेस घ्यायचे होते तिथं आमचा अगदी बस्ताच बांधून झाला असंही म्हणायला काय हरकत नाही. कारण ड्रेसचं आहे ना लवकर शॉपिंग बघा, लवकर असं मनात तर माझ्या तरी भरत नाही पटकन. स्वातीचं तरी मग असं जे असं ती म्हणत असते घेत चल वापरायला, काय नाही घरी तर वापरायचं आहे. पण मला आवडलं तर मी घेते, नाहीतर मग मी घेत नाही. आवडलं तर मग मी खूप सारे घेते, नाहीतर नाही आवडलं तर एक पण नाही घेत कॉम्प्रोमाइज करून. कारण पैसे द्यायचे असतात आणि ती नावडीची गोष्ट घालायची म्हणल्याच्या नंतर कुठंतरी ते नको वाटतं. तर मला इतकं छान छान कलेक्शन इथं मिळालं आणि जितकं मला चांगलं वाटलं तेवढं सगळे आम्ही उचलून आणलेत बघा ताईंनो. उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतीलच की कुठलं कुठलं छान छान. आणि सगळं प्रीमियम कलेक्शन होतं हे. सगळे 3,000च्या 2,500 ते 3,000च्या पुढचेच ड्रेसेस होते हे. तर फार म्हणजे फार मला एकाच दुकानामध्ये इतकं ड्रेसची छान व्हरायटी पहिल्यांदा मिळाली. कारण शॉप नवीन होतं, आणखी त्यांच्या शॉपमध्ये बरीचशी अशी सेलिंग झालेली नव्हती. म्हणजे कुठलाही बघा स्टॉक, आता आपलं कसं ऑनलाईन वेगळं आहे, आपण 3 ते 4 कॅटलॉग रोज दाखवतो, पण यांना कसं शॉपमध्ये कस्टमर आल्याच्या नंतर यांना आहे तेवढी व्हरायटी दाखवावं लागते. आणि मग त्याच्यातनं चाळून 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 शॉपमध्ये अशी राहते. त्यातनंच मग प्रत्येक कस्टमर गेल्याच्या नंतर 1-2 असे सिलेक्ट करतं. पण आमच्या बाबतीत असं नाही, आम्हाला इथं फ्रेश स्टॉक सगळा असा मिळाला की तो सकाळीच सगळा लावलेला होता. आणि मग आम्ही काय वेड्यात झालो, स्वाती तर कपाळालाच हात लावून बसली साईडला. म्हणलं असं दे बाबा, चला एकदाच घ्यायचं, परत काही शॉपिंग करायची नाही. तर खूप सारे ड्रेस आम्ही इथनं घेतले आणि नक्कीच ताईंनो तुम्हाला पण आवडणार आहेत. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुम्हाला शेअर करणार आहेत. तर जास्त आहे ना स्वातीसाठी आंब्रेला थोडेसे घेरमध्येच सिलेक्ट केले, कारण तेच आता ह्या टायमिंगला थोडेसे कम्फर्ट आंब्रेलाच राहतात. आणि खरं तर आहे ना एक साईड आहे बघा, तिथं मी मॅटर्निटी गाऊन वगैरे बघत होते. तर म्हणलं येतील की नाही व्यवस्थित, घरी कसे येतील, काय येतील. कारण प्राईस कमी दाखवत होतं, 1500, 1800, 1700 अशा दाखवत होतं. म्हटलं जर नाही आले तर परत ते एक्सचेंज करा, हे करा. आणि 2-3 ड्रेस आधीच्या शॉपमध्ये घेतले होते, 2 ड्रेस. तर मग ठरलं होतं आमचं की मागूयात बाबा तिथंच डेली यूजला. पण नंतर मी म्हटलं की नको, इथं दिसतायत चांगले, मिळतंय छान कलेक्शन, तर घेऊयात म्हणलं इथनंच असू द्या. मस्त असे कम्फर्ट ड्रेस होते, भारी भारी एकदम. मी तर खुश झाले बाबा की मला पहिल्यांदाच एकाच दुकानातनं इतकी छान अशी व्हरायटी मिळाली. नाहीतर 56 ठिकाणी फिरावं लागतं सगळीकडं आणि प्रत्येक दुकानातनं एक असा गोळा करत बसावं लागतं. पण इथं माझा मोहच आवरला नाही ताईंनो. इतकं सुंदर कलेक्शन होतं आणि जितकं छान कलेक्शन होतं शॉपमध्ये तेवढं सगळं आम्ही उचलून आणलेलं आहे, जे आम्हाला आवडत होतं ते. आणि प्रत्येक याच्यामध्ये असं की आम्हाला 2-2, 3-3 पीस मिळाले सुद्धा, असं नाही की मग त्याच्यामध्ये एकच पीस आहे, 2 पीस आहे. कारण कलेक्शन भरपूर होतं, कुठलाही स्टॉक संपलेला नव्हता, त्यामुळं मनाजोगं सगळं छान असं मिळालं. त्यानंतर तुमच्या दाजींसाठी रुमाल घ्यायचे होते बघा, खूप सारे रुमाल लागतात त्यांना. तर कुठं असं ते कुंकाची डेली टिळा वगैरे लावतात, ते कुंकाची डाग वगैरे मशीनमध्ये निघत नाहीत. आणि व्हाईट रुमाल असे आहे की ते असं नाही की ते महिन्याला लागतातच, 2-3 महिन्यातनं एकदा त्याची खरेदी करावीच लागते. ते एकदम होलसेलच्या शॉपमधनं मी ते खादीमधले ना एकदम 2 डझन घेऊन टाकले. म्हटलं झंझटच नाही आता, एक 3 महिने तरी झंझट नाही. त्यानंतर टॉवेल्स पण घ्यायचे होते बघा, 2-3 एक्स्ट्राचे. तर पातळ मोठ्या टॉवेल्सने ना केस वगैरे असे बांधून डोक्यावर टाकले ना की तो जड होतो. तर पातळ केस ज्यावेळेस आपण धुतो तर त्यावेळेस असे छोटे टॉवेल असले ना पातळ की ते वाळायलाही हे आणि आपल्याला यूज करायला पण चांगले असतात. मोठे टॉवेल पटकन सुकत सुद्धा. तर चला छानपैकी आमची शॉपिंग झाली. प्रत्येक वेळी आम्ही म्हणतो आता इथे शेवटची शॉपिंग आहे. मोबाईल 2% वर आलाय आणि असं वाटतं आता इथं शेवट पेमेंट होईल. मोबाईलची चार्जिंग वाचली लगे पुढचं दुकान धरायचं, लगे तिथं पटकन घ्यायचं, पेमेंट मारायचं, लगेच मोबाईल स्विच ऑफ झालेला जवळ दिसत नाही तवर आमचं काय आगणार नाही. आता इथलची शेवटची मला तरी वाटतं का नाही.
मोबाईल 1% आलाय बघू आता जावा त्याच्या पैसे. चाचा पेमेंट होणार नाही चाचा बी आले ना आमचं सामान. पावणे 6:30 पावणे 7 झाले. नाही आता शेवटचा स्विच ऑफ होणार आहे मोबाईल. आता काही खरं नाही. तिच्या कोणाला हा, होणार आहे आता. एक पलेवर आलाय. त्यानंतर बघा मस्त असे गरम गरम एक ठिकाणी पॉपकॉर्न होत होते आणि खूप जुनं हे आहे. जसं लग्नाच्या अगोदरपासून बघतो ही पॉपकॉर्नची गाडी आहे बघा. कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण रेग्युलरिटी किंवा मग एकमेव ध्येय धरून चित्त धरून काम केलं ना तर सक्सेस व्हायला काही लागत नाही बघा ताईंनो. तर हे दुकान खूप जुनं आहे आणि खूप वर्षापासून ह्या काकांना आम्ही बघतो. तर आत्ता त्यांचा किती काय आहे मला माहीत नाही, पण खूप सारे लोक त्यांच्याकडनं घेतात. गरम गरम बनवून देतात. कंटिन्यू ती पॉपकॉर्नची मशीन चाललेली असते बघा. काय केलं स्वातीचा बस्ता बांधलाय. लोक लग्नाचा बस्ता बांधतात, आम्ही डिलिव्हरीचा बस्ता बांधलाय. अयो आता शिक सुरुवात आहे, अजून तर बाकी बाबो. त्यानंतर पहा छान अशी शॉपिंग केली आणि संध्याकाळ झाली. संध्याकाळच्या वेळी तर आहे ना अजून वाटत होतं मार्केट फिरावं, इतकं मस्त वातावरण सगळीकडे झालं. तर छान असं पहा रिक्षामध्ये बसलो आणि तुमच्या दाजींनी सकाळी सोडलं होतं तर ते म्हणली आता ऑटोनी या. तर मस्त असं रिक्षामध्ये पहा पॉपकॉर्नचे 3 पॅकेट फोडले गरम गरम अगदी आणि छान असं बाहेरच्या वातावरणाचा आनंद घेत रिक्षामध्ये पॉपकॉर्न खात मस्त असा एन्जॉय केला बघा. मी तर रिक्षामध्ये म्हणलं ना अख्खं भारत भ्रमण करण बाबा. मला एवढी आवडती ना रिक्षा ताईंनो की विचारायची सोय नाही. कारण काहीही त्रास होत नाही रिक्षामध्ये. मस्त असं कुठं पिकनिकला जरी जायचं म्हणलं ना तर रिक्षामध्ये एकदम भारी वाटतं. कारण कुठल्याही प्रकारचं सफोकेशन वगैरे होत नाही आणि मस्त वाटतं. तर चला ताईंनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आमचं नगरचं मार्केट कसं वाटलं तेही सांगा आणि लवकरच तुमच्याशी आम्ही काय काय शॉपिंग केली किंवा काय काय बस्ता बांधलाय तर तो शेअर करणार आहोत. तर चला धन्यवाद सगळ्यांना. बाय.